ए शुभदा, काय हो? हे बघ, काय ते? रंगगंध कलासक्त न्यासतर्फे आयोजित पूज्य पुरुषोत्तम दारव्हेकर अभिवाचन महोत्सवाचं पत्रक आलंय. हो हो बघितलं होतंस की नाही हो तू हो अजून? हो पाहिलं. ए चल ना मग आपण यावेळेस पण भाग घेऊया. नाही ग, मला यावेळेस काय जमणार नाही ग बाई. का ग? दरवर्षी तर एवढ्या उत्साहाने भाग घेतेस, मग आता काय झालं? नाही ग, या अंतिम आठवड्यात ना, अंतिम फेरीच्या आठवड्यात गायकी येते ग 4 हो दिवसासाठी. का? हो, आणि तुला सांगू का, हैदराबाद ते चाळीसगाव म्हणजे 3-4 दिवस. नाही ग मला जमणार. अगं एवढंच ना. नको मग मी नको, तू काय गायकीला बोलू नको. ती काय मला जा म्हणेल, पण मला तिच्याबरोबर टाइम स्पेंड करायला मिळणार नाही ना ग. अगं मी तुला तेच सांगते, आपण कुठेही न जाता सहभागी व्हायचंय. हे तुझं आपलं काहीतरी. हे बघ मला सांग, परदेशातील स्पर्धक संघ अंतिम फेरीत कसे सहभागी होतात? व्हिडिओ माध्यमातून. बेटाळी. अगं रंगगंध कलासक्त न्यासने तोच पर्याय, तोच ऑप्शन परराज्यातल्या स्पर्धकांनाही दिलाय. आता परराज्यातल्या स्पर्धकांना दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. म्हणजे 40गावला जाऊन जर सादरीकरण करणं शक्य असेल तर स्वागतच आहे, पण काही कारणास्तव जमलं नाही तर व्हिडिओद्वारे केलेलं तुमचं सादरीकरण ग्राह्य धरण्यात येणार आहे. हे भारी झालं की. चल तर मग आता कुठलंच कारण देऊ नकोस, चल लगेच तयारीला लागूया. आणि तुम्हीही लागा की तयारीला. बनवा एक अभिवाचनाचा मस्त व्हिडिओ प्राथमिक फेरीसाठी आणि पाठवा रंगगंध कलासक्त न्यासला. पण 28 जानेवारी 2026च्या आधी. आता अंतिम फेरीत सादरीकरण करण्याची संधी मिळाली आणि जमलंच तर 40गाव, नाहीतर भेटूच ऑनलाईन सादरीकरणात. तोपर्यंत नमस्कार.